नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। वाल्मिक कराड सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात अटकेमध्ये आहेत। आपल्याला ज्ञात आहेच की बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात सुदर्शन घुले आणि त्यांचे साथीदार मुख्य आरोपी म्हणून समोर आलेले आहेत। तपासादरम्यान सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात घटनेच्या अगोदर, दरम्यान आणि नंतर फोनद्वारे संपर्क झाल्याचं कॉल डिटेल्स रेकॉर्डमधून उघड झालंय। त्यामुळे वाल्मिक कराड सध्या एसआयटीच्या कोठडीमध्ये आहेत। तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरू केलेली आहे, ज्यामध्ये विदेशातील संपर्कांचा देखील समावेश आहे आणि या प्रकरणाच्या तपासादरम्यान कराड यांच्या मालमत्तेची माहिती जी काही समोर आली होती ती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहेच। आता त्यांच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव यांच्या नावे कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा झालाय। ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असून वाल्मिक कराड पासून ज्योती जाधव यांना 2 मुलं देखील आहेत। अथर्व आणि अर्णव अशी त्यांची नावे आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे। पुणे शहरामध्ये ज्योती जाधव यांच्या नावे अनेक महागड्या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत। हडपसर येथील एमनोरा पार्क टाउनशिपमध्ये सेक्टर R21 टावर 33 मध्ये 17व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 7 आणि याच टाउनशिपमध्ये आणखी एक फ्लॅट ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने खरेदी करण्यात आलाय आणि या ज्योती जाधवच्या नावाने तिसरा फ्लॅट वाल्मिक कराड यांनी खरेदी केलाय, तो इथून काही अंतरावर असलेल्या पुण्याच्या खराडी भागात। खराडी भागातील गेरा ग्रीन विलेज सॉन्ग या सोसायटीमध्ये ग्राउंड फ्लोअरला असलेला A3 क्रमांकाचा फ्लॅट हा ज्योती जाधवच्या नावे खरेदी केलाय अशी माहिती समोर आली आहे। या एमनोरा पार्क टाउनशिपमध्ये 2 BHK फ्लॅटची किंमत सध्या किमान 1.5 कोटी रुपयांच्या पुढे आहे आणि असे 2 फ्लॅट आणि खराडीमधल्या ग्रीन विले या सोसायटीमध्ये देखील फ्लॅटची किंमत किमान 1.5 ते 3.25 कोटी रुपयांच्या मध्ये आहे। अर्थातच या फ्लॅटचा एरिया किती आहे यावरती ही किंमत जी आहे ती अवलंबून आहे। महानगरपालिकेकडे अर्थात पुणे महानगरपालिकेकडे जे रेकॉर्ड उपलब्ध आहेत ते हे रेकॉर्ड आहेत, ज्यामध्ये 3 फ्लॅट या ज्योती जाधवच्या नावे वाल्मिक कराड यांनी खरेदी केलेले आहेत अशी माहिती समोर येते आहे। याशिवाय पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोर असलेल्या एका इमारतीत 2 ऑफिस स्पेसही ज्योती जाधव यांच्या नावे खरेदी करण्यात आलेले आहेत। या ऑफिस स्पेसची किंमत देखील कोट्यावधी रुपयांमध्ये आहे। पुण्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेंद्री गावातही ज्योती जाधव यांच्या नावे मोठ्या प्रमाणात शेतजमीन खरेदी करण्यात आली आहे। एप्रिल 2024 ते जुलै 2024 या 4 महिन्याच्या कालावधीतच एकूण 35 एकर क्षेत्रफळ असलेल्या 4 शेतजमिनी त्यांच्या नावे खरेदी केल्या गेलेल्या आहेत, ज्याची अंदाजे किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे। आणि वाल्मिक कराडनं पिंपरी चिंचवडमध्ये देखील त्याच्या पहिल्या पत्नीच्या म्हणजेच ज्या मंजिरी आहेत, मंजिरी म्हणून आहेत, ज्यांना गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये परळीमध्ये आंदोलन करताना आपण पाहतोय, त्यांच्या नावे 4 BHK फ्लॅट आणि आणखी एक फ्लॅट अशी 2 फ्लॅट पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये आहेत। अशी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता या वाल्मिक कराडांनी त्यांच्या दोन्ही पत्नींच्या नावे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरेदी केलेली आहे आणि म्हणूनच आता या प्रकरणात ईडीची एंट्री होणार अशी शक्यता वर्तवली जाते आहे। या सर्व मालमत्ता खरेदीसाठी आवश्यक असलेला आर्थिक स्रोत काय होता हा प्रश्न उपस्थित होतोय। वाल्मिक कराड यांनी खंडणी आणि इतर बेकायदेशीर मार्गाने ही संपत्ती मिळवली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेकडून होत आहे। वाल्मिक कराड यांच्या पहिल्या पत्नीच्या नावे पिंपरी चिंचवड परिसरात 2 फ्लॅट असल्याची माहिती देखील समोर आली आणि त्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीचा आढावा घेतल्यास त्यांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचं दिसून येत आहे। या सर्व घडामोडींमुळे ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे या संपत्तीच्या उगमाचा शोध लागेल आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना जनतेला आहे आणि कुठेतरी संघटित गुन्हेगारीला आळा घातला जावा अशी देखील अपेक्षा जनमानसांमधून उमटत आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। ही जी काही संबंधित माहिती आम्ही तुम्हाला सांगितली ती आम्ही इंटरनेटवरून आणि यूट्यूबवरून मिळवलेली आहे। त्याची स्रोत, लिंक, सोर्स, ही जी काही माहिती आम्ही तुम्हाला सांगितली ती सर्व माहिती यूट्यूब आणि इंटरनेटवरून गुगलवरूनच मिळवलेली आहे।
सोर्स आणि क्रेडिट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते देखील तुम्ही बघू शकता. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.